कोल्हापूरमध्ये निवडणूक भरारी पथकाकडून 5 लाखांच्या साड्या जप्त करण्यात आल्या। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मतदारांना वाटण्यासाठी साड्या आणल्याचा संशय आहे। तर करवीर तालुक्यातील वाशी गावातील कार्यक्रमात या साड्या पकडण्यात आल्यात। कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणूक काळात कायदा मोडणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाणार। विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा हा इशारा आहे। तर इचलकरंजी शहरासह शिरोळ तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्राचा या ठिकाणी आढावा घेण्यात आलाय। परभणीमध्ये भाजप आणि शिवसेनेची 2 विधानसभा मतदारसंघात झालेली युती फिसकटली आहे। मनपा निवडणुकीनंतर 2 वेळा युती ही फिसकटली आहे। तर जिंतूर आणि परभणी मतदारसंघातील 17 जागांवर झाली होती युती। दक्षिण रायगडमध्ये मनसे स्वबळावरती लढणार। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती नाही, मनसेचे रायगड जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप सांगळे यांची प्रतिक्रिया। तर ठाकरेंच्या सेनेसोबत आमची कुठलीही चर्चा झाली नाही, सांगळे यांचा दावा। ठाकरेंच्या सेनेचे नॉट रिचेबल असलेले नगरसेवक मधुर म्हात्रेंचे कुटुंबीयही आठवडाभरापासून घरात नसल्याची माहिती। तर नगरसेविका स्वप्नाली केणे यांचे पती देखील गायब असल्याची माहिती समोर। पनवेल महापालिकेत महायुतीच्या गटनेतेपदी भाजप नगरसेवक नितीन पाटील यांची नियुक्ती। पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय। पनवेल तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आता अर्ज छाननी पूर्ण झालेली आहे। पनवेल तहसीलदार कार्यालयामध्ये छाननी दरम्यान 3 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत। तर केळवण येथील मनसेचे उमेदवार नरेंद्र मोकल यांचा अर्ज बाद झालेला आहे। बारामतीमधील सुपा कराठी पंचायत समिती गट बिनविरोध होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता। अपक्ष उमेदवार स्वाती खैरे निवडणूक लढण्यावर ठाम। बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता त्यामुळे मावळली आहे। साताऱ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतून दुसऱ्या दिवशी 70 जणांची माघार। 27 जानेवारीला अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडीची तारीख जाहीर झाली आहे। 10 फेब्रुवारी रोजी महापौरपदाची निवडणूक होणार। नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा दिल्यानं शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आलाय। जिल्हा प्रमुख विनय गिरडे यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्यावरती निशाणा साधला। मुलाला पद मिळावं यासाठी कल्याणकर भाजपसोबत गेले, गिरडे यांचा आरोप। लातूरच्या औसामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार। माजी आमदार दिनकर माने यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उद्या भाजपात प्रवेश करणार। भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची माहिती। अध्यात्माचे दाखले देणाऱ्यांनी ते आधी आचरणात आणावेत। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना पोतणे धनंजय सावंत यांचा निर्वाणीचा इशारा। सांगलीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आज भाजपात पक्षप्रवेश करणार। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खराडे यांचा भाजपात पक्षप्रवेश। मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील आरोपी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नेता सुधाकर घारे प्रचारामध्ये सक्रिय। सुधाकर घारेविरुद्ध ठोस पुरावा नसल्यानं अटकेची कारवाई नाही, सूत्रांची माहिती। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये 36,528 दुबार मतदार असल्याचं समोर। तर मी अन्य मतदार केंद्रांवरती मतदान करणार नाही, असं मतदान करण्यापूर्वी हमीपत्र द्यावं लागणार। सोलापूरमध्ये मारेगाव झेडपीच्या उमेदवारीवरून आता राष्ट्रवादीमध्ये तणाव निर्माण झालाय। दादासाहेब साठे यांना उमेदवारी न दिल्यानं वाद चव्हाट्यावरती आलाय। माढ्यामध्ये आमदार अभिजित पाटील यांच्या विरोधात दादासाहेब साठे यांच्याकडून निषेधाचे बॅनर्स। आदिवासी आणि शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईच्या दिशेने रवाना। किसान सभा आणि माकपचे शेतकरी शेतमजूर यांचा लॉंग मार्च। तर माजी आमदार जेपी गावित यांच्या नेतृत्वात मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना। विविध प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यानं मंत्रालयावरती हा मोर्चा धडकण्याची भूमिका। लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील 12 वर्षीय चिमुकलीची हत्या। हत्येच्या निषेधार्थ भीमराज सेनेच्या वतीनं लातूर ते मुंबई असा मंत्रालय असा लॉंग मार्च काढला जाणार आहे। येवल्यामध्ये आलेल्या लॉंग मार्चला येवल्यातील नागरिकांनी पाठिंबा दिलाय। तर तिकडे बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यातील 150 शेतकऱ्यांची फसवणूक। शेतमाल घेऊनही व्यापाऱ्यांनी 1.5 वर्षांपासून पैसे दिलेच नसल्याचं समोर। शेतकऱ्यांकडून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण। महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। 2,969 कोटींच्या तूर खरेदीला केंद्र सरकारची मान्यता। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या बैठकीत निर्णय। बुलढाण्यामध्ये खुला बाजार सोयाबीनचे दर वाढल्यानं आता नाफेड केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे। केंद्र चालकांना शासकीय खरेदी बंद करण्याची वेळही आल्याचं बोललं जात आहे।
लातूरच्या आडत बाजारामध्ये सोयाबीनला चांगला भाव. सोयाबीन प्रति क्विंटल 5,500 रुपये भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. सध्या सोयाबीनने 5,000चा टप्पा ओलांडला. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात. एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये द्राक्षांची आवक वाढली. महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमधून द्राक्षांची आवक. पुण्याच्या मार्केट यार्ड फळ बाजारामध्ये हापूसची आवक सुरू. तर रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूरमधून हापूसच्या 4 पेट्या दाखल. एका पेटीला 15,000 रुपयांचा दर. बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांनी उभारले 8,000 सौर पंप. महावितरणनं केलेली जनजागृती प्रभावी ठरली. तर शेतकऱ्यांची विजेच्या खर्चापासून मुक्तता होणार. त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये हिवाळ्यातच पाणी टंचाईची चाहूल. वाघेरे ग्रामपंचायत हद्दीतील कोशिमपाडा या ठिकाणी पाणी टंचाई. 70 कुटुंब आणि 500 लोकसंख्या असलेल्या या पाड्यावरती विहिरींनी तळ गाठला. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही तहसीलदारांवरती कारवाई केली नाही तर त्यांच्यावरती हक्कभंग आणणार. बबनराव लोणीकर यांचा इशारा. तर जालना जिल्ह्यामध्ये झालेला शेतकरी अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळा पुन्हा एकदा येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्यामुळे गाजण्याची शक्यता आहे. पालघरच्या बांद्रे धरणाच्या कालव्यांना गळती. पाटबंधारे विभागाकडून केल्या जाणाऱ्या कामांचा निकृष्ट दर्जा समोर. शेतकऱ्यांकडून कामाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह उपस्थित. गोंदियामध्ये केवायसी विना हप्ता थकताच लाडक्या बहिणींची बँकेत पायपीट. बँक खाते केवायसी करण्यासाठी बँकेत मोठ्या रांगा. तर काहींना महिला आणि बालविकास कार्यालयाच्या माराव्या लागतायत चक्रा. गोंदिया नगर परिषदेच्या तिजोरीमध्ये ठणठणाट. आतापर्यंत केवळ 5% मालमत्ता कर वसुली. तर थकबाकीचा आकडा 11 कोटींवर पोहोचला. विकास कामं कशी करणार, नागरिकांचा सवाल. वाशिम ते किनीराजे रस्त्याच्या दुतर्फा बनवलेल्या नाला व्यावसायिकांसाठी डोकेदुखी ठरतोय. रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याच्या आधीच उंच नाला बनवल्यानं यावेळेस 6 महिन्यांपासून हे काम रखडल्यानं व्यावसायिकांचं मोठं नुकसान होत आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरच घाणीचं मोठं साम्राज्य. पोलिसांसह आजूबाजूच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नगर परिषदेने तात्काळ स्वच्छता मोहीम राबवण्याची स्थानिकांची मागणी. निवडणुकीच्या तोंडावरती पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणी या गावातील ऐतिहासिक गाव तळे बुजवण्याचा घाट घातला जातोय. वारसा नष्ट केला जात असल्याचा आरोप आहे. तर ग्रामस्थांकडून तहसीलदारांकडे तक्रारही देण्यात आली आहे. अतिक्रमण काढण्याची मागणी केली जाते. सोलापूरला जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसला पोहोचण्यासाठी उशीर. यवत स्थानकामध्ये प्रवाशांचा रुळावरती उतरून रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न. प्रवाशांची रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. सकाळी 6:30 वाजता पोहोचणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस ही संध्याकाळी पोहोचल्यानं प्रवाशांकडून संताप व्यक्त. नंदुरबार शहरातील वाहतूक सिग्नल ठरले डोकेदुखी. 50 लाख खर्चूनही बसवलेले सिग्नल अजूनही सुरळीत नाहीयेत. वाहतूक सिग्नलच्या वेळेत तफावत असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या. तर वाहतूक सिग्नल सुरळीत करण्याची मागणी. अमरावती पोलिसांनी हेल्मेट वापरण्याची सक्ती केली आहे. नियमभंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार. अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे हे आदेश आहेत. जळगावच्या निंभोरा रेल्वे स्थानकावरती पठाणकोट एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत करण्यासाठी ग्रामस्थांचा मोर्चा. डीआरएम कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढत ग्रामस्थांकडून रेल्वे प्रशासनाला निवेदन. गोंदिया जिल्ह्यामध्ये यावर्षी 10वीचे 19,080 आणि 12वीचे 19,484 विद्यार्थी परीक्षा देणार. 10वीची 80 तर 12वीची 98 केंद्रांमध्ये परीक्षा पार पडणार. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यामध्ये दक्षता समितीची नेमणूक. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अपुऱ्या शिक्षकांमुळे अध्यापनावरती परिणाम होतोय. 40गाव तालुक्यात शिक्षण व्यवस्थेची कसरत सुरू आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक अभावाचा मोठा फटका सहन करावा लागतोय. रवनाथ देवस्थानाला अभिनेते सयाजी शिंदेंची भेट. ग्रामस्थांसोबत त्यांनी संवाद साधत देवस्थान विश्वस्त मंडळाचं कौतुकही केलेलं आहे. दर्शन घेऊन विधिवत पूजा देखील करण्यात आली आहे. गोंदियामध्ये शालेय सहलींमधून एसटीला 11 लाखांचं उत्पन्न. शालेय सहलींसाठी यावर्षी नवी कोरी लालपरी बस उपलब्ध. विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायी झाला. लातूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू. धीरज देशमुख यांनी उसाचा ट्रॅक्टर बाजूने जात असतानाच आपलं भाषण थांबवलं. काँग्रेसच्या साखर कारखान्यांमुळेच लातूरच्या ग्रामीण विभागाचा यावेळेस संपूर्ण भागाचा विकास झालाय. उसाचा ट्रॅक्टर पाहून धीरज देशमुख यांनी आठवण करून दिली. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त वर्ध्याच्या सेलूमध्ये बोलीभाषांचा जागर कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न. मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय आणि यशवंत महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं कार्यक्रमांचं आयोजन.
प्रजासत्ताक दिनानिमित्त गोंदिया जिल्हा परिषद सजले। जिल्हा परिषदेला आकर्षक तिरंगा रंगानं विद्युत रोषणाई। 3 रंगांमध्ये जिल्हा परिषद इमारतीचं मनमोहक दृश्य। शनिवार, रविवार आणि प्रजासत्ताक दिनाच्या सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी। साई समाधी मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। देशभरातून साई भक्त शिर्डीत दर्शनासाठी दाखल, तर शिर्डीमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा। शहरातील हॉटेलही हाऊसफुल। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी। तुळजापूरमध्ये भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी। राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत अहिल्यानगरमधील कोपरगावच्या संजीवनी सैनिकी स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय देशामध्ये अव्वल ठरलेला आहे। ब्रास बँड बॉयज गटामध्ये हा संपूर्ण पहिला क्रमांक पटकावलेला आहे।